विसापूर किल्ल्याचा ट्रेक सुरू केला। खूप भयानक आणि विचित्र असा प्रवास आहे। जवळजवळ 1 तासाच्या ट्रेक नंतर फायनली मी पोचलो गडाच्या पायथ्याजवळ आणि हा इथून आपल्या किल्ल्याची तटबंदी बघा पूर्ण पाहायला भेटते। त्याचप्रमाणे याच्या बाजूला इथे एक छोटी तोफ आहे, ती त्याच्या आतमध्ये आपल्याला हा गोळा बघायला भेटतोय, तोफेचा गोळा बघायला भेटतोय। त्या छपराला खालून जर काही आधार द्यायचा झाला तर कशा प्रकारे आधार दिला जातो तर तुम्ही हा दगडामध्ये होल बघू शकता। हा इथे एक दगड आहे, त्याचप्रमाणे हा पांढऱ्या रंगाचा थर। तर नेमका हा पांढऱ्या रंगाचा थर काय आहे? आपण सुरुवातीला बोललो की विसापूर किल्ल्यावरती आपल्याला शिवकालीन जातं आणि चुन्याची मळवी बघायची आहे, तर ही आहे आज चुन्याची मळवी। जय शिवराय मित्रांनो, मी भावेश आणि भावेश कदम व्लॉग सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण सह्याद्रीमध्ये ट्रेक करत आहोत आणि सह्याद्रीमधला आपण आज किल्ला पाहणार आहोत, तो म्हणजे विसापूर किल्ला। थोडी जरा इथे विश्रांती घेऊ कारण बरीचशी धावपळ झाली। ट्रॅव्हलिंग नंतर आपण भाजे लेणी पाहायला गेलो, तिथे आपल्याला 22 लेण्या पाहायला भेटल्या। एक चैत्यगृह, तिथे आपल्याला काही शूट करताना आलं व्यवस्थित, कारण बऱ्याच ठिकाणी कॅमेरा किंवा व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे। सो आपण थोडं घाबरत त्या साईडला आपण थोडे बहुत जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट केलं आणि नंतर मग तिथून रिटर्न आल्यावरती आपण विसापूर किल्ल्याचा ट्रेक सुरू केलाय। आज एक नवीन मित्र आहे, तो म्हणजे हा राज, हा मृणाल। याला आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिला असेल। अवघड आहे रस्ता, वाटलं होतं सोपा असेल चढाई किल्ल्याची, पण खूप अवघड चढाई आहे। खूप भयानक आणि विचित्र असा प्रवास आहे आणि बघू शकता कशा प्रकारचं आजूबाजूने जंगल आहे। अजून देखील कन्फ्युजन आहे की आपण बरोबर रस्त्यावर चाललोय का। तर आपण आहे ना त्या भाजे गावातून ट्रेक करायला सुरुवात करणे, आपण पूर्ण त्या डोंगरावरून असे क्रॉस अगदी इथपर्यंत आलो आणि आत्ता आपल्याला इथून समोर तुम्हाला वरती किल्ल्याचा बुरुज पाहायला भेटतो आपल्याला। सो त्या आपल्याला किल्ल्याला जायचं आहे, हा पूर्ण तटबंदी आपल्याला इथून पाहायला भेटते। सो आता आपण इथून आपला रस्ता व्यवस्थित भेटत नाही आहे, तर आपण हा ओहळ आहे ना त्याचा वापर करून किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करू। आणि जो 1 तासाचा ट्रेक होता, एवढा अवघड ट्रेक होता ना की विचारू नका। खूप अवघड परिस्थिती होती। आता खाली चढताना वाटलं तर सोपा असेल, हा जवळचा रस्ता असेल, पण खूप अवघड असा रस्ता होता। मी तर सजेस्ट करीन तुम्हाला हा रस्ता निवडण्यापेक्षा आपण जर डायरेक्ट लोहगड वाडीतून किंवा लोहगड किल्ल्याजवळून आपण जर विसापूर किल्ल्याला भेट दिली ना, ती जास्त सोपी ट्रेक होईल किंवा सोपा प्रवास होईल तो किल्ल्याचा। सो आपण जाताना तिकडून उतरणार आहोत, तो देखील तुम्हाला सांगेनच। सो आता आपण जाऊया पुढे। तर इथे काही ना काही आपल्याला इथे बघायला भेटतंय। पावसाळ्यात जर आपण आलो ना तर धर्तीवरचा स्वर्ग आपल्याला इकडच्या परिसरात पाहायला भेटेल। खूप सुंदर खूप मजा आली आतापर्यंत। थोडा वेळ पुन्हा एकदा आराम करू इकडे आणि आपण किल्ला बघायला जाऊ वरती। स्वराज, तुला कसा वाटला आजचा हा ट्रेक किंवा आजचा हा प्रवास? सांग बरं। मला हा प्रवास करायला एकदम मस्त वाटलं, एकदम थोडा दम देणारा आहे प्रवास। तुम्ही सोबत घेताना पाण्याची बॉटल नक्की घ्या एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन। मी मागाशीच आपला जेव्हा ट्रेक सुरुवात केली तेव्हाच म्हटलंय की महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। भले तो इतिहासात आपलं नाव गाजू शकलं नाही किंवा, कारण प्रत्येक किल्ल्यासाठी आपल्या मराठी मावळ्यांनी खूप मेहनत आणि रक्ताचं पाणी केलंय, त्यामुळे आपण प्रत्येक किल्ल्याला भेट देणं गरजेचं आहे। आणि हा जो किल्ला आपल्याला पाहायला भेटतोय हा निःशुल्क किल्ला आहे, इथे कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही। हा किल्ला जर आपल्याला पाहायचा आहे तर फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता। पण आपण जर लोहगडाचं म्हणाल, स्वराज्याची तिजोरी, तर तिथे आपल्याला शुल्क भरावी लागते। 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे। पण ह्या किल्ल्याला जर भेट द्याल ना, एकदम मोफत तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता। आणि खूप चांगला, जर आपण ट्रेकर्स असाल आणि तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा आहे तर हा किल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।
म्हणजे पाण्याची कुंड आहेत. सुद्धा आपल्याला पाण्याची कुंड आहेत, म्हणजे जे कोणी इथे पारेकरू असेल जे किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांच्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून यासाठी पाण्याची अशी कुंड जागोजागी खोदून ठेवल्यात. सो त्यातलेच हा एक कुंड आहे. आता आटलं आहे, खराब झालं आहे. मी थोडंसं दाखवतो तुम्हाला पुढे घेऊन. तर बघू शकता हे पाण्याचे कुंड आहे, ते आता पूर्ण आटून गेलं आहे आणि पूर्ण घाणीचा तळ आता पाहायला भेटतो आपल्याला. तर मित्र, तर आपला आता जो काही ट्रेकिंग होता, किल्ल्याचा ट्रेकिंग, तो संपला आणि आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत, म्हणजे किल्ल्याच्या पायऱ्या जिथून चालू होतात तिथे आहोत. तर बघू शकता की कशा प्रकारे सैनिकांच्या राहण्यासाठी किती उत्तम सोय केली आहे गडाच्या पायथ्याशी. कशा प्रकारचं बांधकाम केलं इथे बघा. इथे म्हणजे या एवढ्या खोलीमध्ये किती सारे सैन्य राहत असेल, तर दोन्ही कामासाठी वापरत असावे. इतिहास मधला का तर्कवितर्क आलेच, अंदाज हे तसंच होता, त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की कशासाठी या खोल्यांचा वापर केला जात असावा. तर मित्रांनो, या खोल्यांचे वैशिष्ट्य असे आहे की जर बाहेरून शत्रू जर आला तर तो आतमध्ये पाहताना त्याला सर्व पूर्ण अंधार दिसणार, पण तो जर आतमधले आपले जे मावळे बसले असतील त्यांनी जर बाहेरून सर्व पाहू शकतात. पोस्ट तेव्हा ते रिदम पकडतो ना, ताल ताल असे ताल समजा रिदम. तर आता आपण गडावरती आलो आहोत आणि हा पूर्ण विसापूर किल्ल्याचा व्ह्यूज आहे. आता हा बघू शकता की कशा प्रकारचा व्ह्यूज आहे इकडचा. सुरुवातीलाच आपल्याला 2 तोफांचं दर्शन होत आहे. नीट आहे का, या संपूर्ण किल्ल्यावरती 2च तोफा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता ही जी तोफ आहे ती बघू शकता, ही मोठी तोफ एक आहे. त्याचप्रमाणे याच्या बाजूला इथे एक छोटी तोफ आहे, ती त्याच्या आतमध्ये आपल्याला हा गोळा बघायला भेटतोय, तोफेचा गोळा बघायला भेटतोय. आपल्याला आता जायचं आहे महादेव मंदिराकडे. महादेव मंदिर बघायचं आपल्या किल्ल्यावरचं अजून, कारण किल्ल्यावरती बघण्यासारख्या गोष्टी तर शिल्लक ज्या काही शिल्लक आहेत त्या म्हणजे एक महादेव मंदिर आणि आपल्या तोफ, त्यानंतर आपल्याही इथल्या तलाव, असं काहीसं बघायला भेटतं. आता आपल्याला जायचं महादेव मंदिराकडं. तुम्हाला महादेव मंदिर त्या बाजूला आपल्याला जायचं आहे, तर आपल्याला काही समजत नसेल किंवा इथे जागोजागी पाट्या लावल्यात, तर त्या पाट्या वाचून किंवा डायरेक्शनच्या दिशेने जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहता येईल. सो आपण आता महादेव मंदिर बघणार आहोत. किल्ल्यावरील प्रत्येक पाट्या निरखून वाचा आणि कुठल्या दिशेला जाते त्याच्यावर जास्त लक्ष द्या, कारण जरी आपली एखादी गोष्ट चुकली किंवा एखादी गोष्टीची डायरेक्शन आपल्याकडून चुकली तर आपण भटकू शकतो, कारण किल्ला खूप मोठा आहे. जेवढा आपण विचार करतो तेवढ्या त्यापेक्षाही मोठा किल्ला आहे, कारण मी मागच्या वेळेला आलो तो खूप मोठा मला चकवा बसला होता. तर हे आहे महादेव मंदिर. आत्ताच आपण महादेवाचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता पुढे आलो. मी तुम्हाला बोललो होतो जेव्हा आपण गड सुरू केली तेव्हा आपण बोललो की आपल्याला इथे शिवकालीन जातं आणि बऱ्याचसा काहीसा भाग बघायचा आहे. तर या किल्ल्यावरती ज्या आता आपण जे अन्नधान्याच्या कोठारी किंवा अन्नधान्य साठवण्यासाठी ज्या काही इमारत आहेत, सो त्या आपण पाहतोय. तर इथे त्या इमारतीच्या आपल्याला अवशेष पाहायला भेटतात. आता ही पूर्ण इमारत पडत आलेली आहे, तर तिचा काहीसा अवशेष आपल्याला पाहायला भेटतोय. तो म्हणजे हा स्ट्रक्चर आहे तिचा, बघू शकता. तो तिथे एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारचा इथला हा व्ह्यूज आहे किंवा कशा प्रकारची इमारत आहे ती. तर ही इमारत बघू शकता. आता आपल्याला ह्या इमारतीला पूर्ण चारी बाजूने बंदिस्त आहे. तर त्या चारी बाजूने एका बाजूला आपल्याला 2 दरवाजे पाहायला भेटतात. एक आपण ज्यातून प्रवेश केला तो, आणि तसाच दरवाजा इथे देखील आपल्याला पाहायला भेटतोय. आणि तिन्ही बाजूने आपल्या ह्या तिन्ही बाजूने पूर्ण इमारत ही बंदिस्त अशी दिसते. तर या बंदिस्ती इमारतीला वरून छप्पर, हे जर आधारस्तंभ म्हणजे त्या छप्पराला खालून जर काही आधार द्यायचा झाला तर कशा प्रकारे आधार दिला जातो तो, तर तुम्ही ह्या दगडामध्ये होल बघू शकता. हा इथे एक दगड आहे, त्याचप्रमाणे आपल्याला पुढे
ह्या ठराविक अंतरावरती आपल्याला दगड पाहायला भेटतो, त्यात होल दिसतो. पण इथला दगड एक गायब झालाय. सो ह्या दगडामधून आपल्याला जो काही छपराला जो काही आधार द्यायचा आहे तो ह्या दगडाच्या आतमध्ये असलेल्या होलमध्ये इथे लाकडी खांब उभा करून त्याला खालून त्या छपराला एक आधार दिला जात असावा. आता ही पूर्ण इमारत ढासळली आहे, त्यामुळे ही आता पूर्ण आपल्याला अशी उघडी दिसते. आता ह्या 2 दरवाजांना तो आपण जिथून एंट्री केली होती मगाशी दाखवलाय त्याचप्रमाणे आपण आता इथून बाहेर निघणार आहे. तर इथली कारिगिरी बघू शकता. हा एक होल, त्याचप्रमाणे इथे खाली आपल्याला एक होल पाहायला भेटतो. तसंच इकडे म्हणजे दरवाजा पूर्ण चारी बाजूंना आता इथला होल हा बुजलाय, त्यामुळे तो आपल्याला दिसणार नाही. सो आपण जे काय ते लाकडी दार किंवा लोखंडी दार असे ह्या होलांमध्ये टाकून असं बंद करता येईल. तसंच या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोर अजून एक कोठडी किंवा अजून एक इमारतीचा अवशेष आपल्याला पाहायला भेटतोय. सो तो पाहू आणि नंतर मग आपण जे काय मी तुम्हाला बोललो की शिवकालीन जातं आणि चुन्याची मळवळी, चुन्याची घाण जे आपल्याला बघायची आहे ते तिकडे जाऊया. आता ही आपण जी बघतोय माझ्या पाठीमागची ही दुसरी इमारत आहे. तर या इमारतीमध्ये तशीच रचना आपल्याला पाहायला भेटते जशी आपल्याला त्या वरच्या इमारतीमध्ये बघायला भेटली होती. इथे देखील छपरांना आधार म्हणून इथे आपल्याला जागोजागी ते होल बघतायत दगडांच्या ह्याच्यामध्ये. ह्या प्रकारचे दगडांमध्ये होल पाहायला भेटतात जेणेकरून छपराला आधारस्तंभ भेटावा. त्याच अंतरावरती आपल्याला पुढे इथे देखील तसाच प्रकारचा एक होल पाहायला भेटतोय आणि तेवढ्याच अंतरावरती म्हणजे इथे देखील हे बघा, इथे देखील आपल्याला हा होल पाहायला भेटतोय. आणि ही पूर्ण इमारत, हे पूर्ण जे काही बांधकाम आहे ते पूर्ण तिन्ही बाजूनी बंदिस्त आणि ह्या इमारतीला हा एक दरवाजा आहे. तर ह्या दरवाजी मागे ह्या जे काही इमारती बांधताना जी काही रचना आहे किंवा जे काही या इमारतीचं स्वरूप आहे हे कशा प्रकारचं मिक्सचर वापरून केलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आतलं स्ट्रक्चर बघितलं आणि आता बाहेरच्या जे काही भिंती आहेत त्या तर पडलेल्या आहेत. तर त्या भिंतीमध्ये आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे आपला हा पांढऱ्या रंगाचा थर. तर नेमका हा पांढऱ्या रंगाचा थर काय आहे तर हा आहे चुना. आणि ह्याच्यामध्ये चुना आणि गुळाचं मिक्सचर करून हा जे काय भिंतींचं बांधकाम आहे ते पूर्ण करण्यात आलं आहे. आणि ह्या प्राचीन वास्तूचं टिकण्यामागचं कारण म्हणजे हीच दगडांची संरचना. ही बघू शकता की 2 ते 3 दगडांना एकत्रित करून त्याच्या आतमध्ये मिक्सचर बघून हे बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. विसापूर किल्ल्यावरती आपल्याला शिवकालीन जातं आणि चुन्याची मळवी बघायची आहे. तर ही आहे आज चुन्याची मळवी. आता ही बंद आहे, बरेच वर्षांनी बंद आहे. पण आपण कधी रायगड किल्ल्याला भेट देऊ ना तर आपल्याला ती चुन्याची मळवी अजूनही चालू असताना दिसते. तर ती रायगड किल्ल्याला भेट दिलात ना अगदी नाणेंद्राच्या समोरच ती चुन्याची मळवी चालू आहे. आपल्याला समजून येईल कशा प्रकारे ते चुना तयार करता येत असावा. तर इथे या पूर्ण किल्ल्यावरती इथे आपल्याला चुन्याची मळवी पाहायला भेटते. आणि इथे जे काही चुना तयार केला जातो तो या पूर्ण त्या चुन्याचा वापर करून इथल्या जे काही किल्ल्याच्या तटबंदी आहेत किंवा जी काही इमारती आहेत त्या इमारतींचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. आता ही घाणा आहे, ही मळवी आहे बोलतात आपण चुन्याची मळवी आहे. ही जी घाणा आहे तर ही एवढी मोठी घाणा ह्या जी आपल्याला राऊंड दिसतात त्या राऊंडमध्ये फिरवली जात असावी आणि त्यातमध्ये चुना तयार केला जात असावा. आणि तसेच या साईडला आपल्याला शिवकालीन जातं पाहायला भेटतं. तर आता हे ते जातं आहे. सो जातं म्हणजे आता बऱ्याच जणांना समजलं नसेल, जातं म्हणजे गिरणी. त्या काळी जर आपण आता इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण चक्कीमधून किंवा घरघंटीचा वापर करून आपण पीठ तयार करतो. पण त्यावेळी ती सुविधा नव्हती. मग त्यावेळी असं दगडाचं जात्यापासून पीठ तयार केलं जात होतं. अजूनही बऱ्याचशा गावामध्ये आपण बघितलं तर छोटी मोठी जातं आपल्याला पाहायला भेटतं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जातं कुठेही पाहायला भेटत नाही आहे. आता ह्या पूर्ण जात्याचा स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचं जातं आहे. आणि हे एका माणसाकडून फिरवलं जात नाही, तर मला वाटतं 2 ते 3 माणसांनी जवळजवळ जोर लावला तर ही जातं फिरेल एवढं हे. जर तुम्ही कधी विसापूर किल्ल्याला भेट दिलात ना तर विसापूर किल्ल्याचा पावसाळ्यातून भेट द्या आणि हा ट्रेकचा पूर्ण आनंद घ्या. आणि इथे या किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटणाऱ्या सर्व गोष्टी बघून घ्या. म्हणजे 2 तोफा आहेत आणि पूर्ण आपल्याला किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. आणि ही जी काही तटबंदी उरली आहे ती आपल्याला पाहायला भेटते. आणि हे जातं शिवकालीन जातं आपल्याला पाहायला विसरू नका. चला आता आपल्याला व्हायचं आहे गड उतार. तर आता आपण गड उतार होतोय. तर गड उतार होता आपल्याला काही तलाव दिसलेत. तर मी तुम्हाला यासाठी हे दाखवतोय की असे तलाव तुम्हाला जागोजागी पूर्ण किल्ल्याच्या जागोजागी तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो हे तुम्हाला वाटतं ह्या एवढ्या डोंगरावरती उंच डोंगरावरती पाणी कसं येत असेल.
तर ही आहे पाणी आडवा आणि पाणी जिरवाची सिस्टीम. तुम्हाला अगदीच काही वर्षापूर्वी कळले असेल, पण ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली परंपरा आहे, पाणी आडवा पाणी जिरवा. त्याचमुळे या दगडांमध्ये आपल्याला पाणी पाहायला भेटतं. नुकतेच आपण आता गडउतार झालो आणि आपण आजचा ट्रेक जो आपण सुरू केला, जो भाजी लेणीपासून सुरुवात केली, आपण भाजी लेणीला गेलो, तिथे लेण्या पाहिल्या आणि नंतर मग त्या बाजूला असलेल्या रोडपासून विसापूर किल्ल्याचा ट्रेक जिथून सुरू होतो त्या मार्गावरून आपण विसापूर किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केला. आणि आपण जो उतरलो, जो गड उतार झालो, तो आपण दुसऱ्या बाजूने झालो. लोहगडवाडीमध्ये आपण गड उतार झालो. मागच्या वेळेला मी जेव्हा आलो होतो मृणालसोबत, तेव्हा आम्ही इकडून चढाई सुरुवात केली होती. ही जी चढाई आहे ही अगदी सोपी चढाई आहे, त्यामुळे आपल्याला काही एवढा दम लागणार नाही किंवा एवढा थकवा जाणवणार नाही वरती जाण्यासाठी. आणि तिकडे विसावा हॉटेलजवळ थोडाभर विसावा घेऊन मी आता पुन्हा भाजेगावाकडे चाललो आहे. खूप सुंदर ट्रेक होता आजचा, खूप मजा आली, थोडी धावपळ झाली, पण अप्रतिम ट्रेक होता. दमछाक करणारा ट्रेक होता, पण एक नंबर ट्रेक होता. आपण पावसाळ्यात पुन्हा एकदा या किल्ल्याला भेट देऊन पावसाळी आनंद घेऊ. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि जास्तीत जास्त जरा शेअर करा आणि सपोर्ट करा तुमच्या मराठी मित्राला. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.